दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील हॉट टॉपिकवरही मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेलं आहे। राज्याच्या राजकारणात महाराष्ट्रात दोन घराणी सर्वात पॉवरफुल आहेत आणि ती घराणी म्हणजे पवार आणि ठाकरे। पण महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही घराण्यांमध्ये सध्या राजकीय उभी फूट पडली आहे। कधी काळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे एकाच घरातले हे नेते आता एकमेकांकडे संधी मिळेल तिथं पाण्यात पाहत असतात। पण तरीही हल्ली वारंवार शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का अशा वावटळी उठत असतात। त्यावर आता भुजबळांनी अत्यंत निखालसपणे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच आहे, पण पवारांना एकत्र येण्यासाठी कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहे। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही शिवसैनिकांचीच इच्छा असल्याचं भुजबळ म्हणाले। त्याचसोबत राजकारणात कधी काय बदलेल सांगता येत नाही असं महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य भुजबळांनी लोकशाही मराठीच्या सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केलं आहे। दोघे एकत्र यावे, दोन राज आणि उद्धव एकत्र यावे, दोन पवार एकत्र यावे। मला जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं बाबा दोन कुटुंब एकत्रित येत असेल तर माझ्या एवढा आनंद कोणाला होणार? आनंद आहे, पण ते येतील का? काय आपापल्या राजकारणाच्या वाटा सोडून एकाच वाटेवर जाण्यासाठी ते दोघे म्हणा किंवा हे दोघे तयार होतील का? तर आजच्या वेळेला माझं मत आहे की ते नाही। हे बघ, राजकारणामध्ये कधी काय बदल काय सांगता येतं? असं वाटलं होतं का 19 सालामध्ये 2019ला जिथे भाजप शिवसेना बहुमत होतं, परंतु ते होऊन दुसरं सरकार येईल आलं आणि जेव्हा उद्धवजी बसले तेव्हा कुणाला वाटलं होतं शिवसेनेमध्ये असं बंड होईल आणि सरकार बदलेल? राजकारणामध्ये काय होतं काय मी सांगू आता पुढे? दोन ठाकरे त्याच्यामध्ये राज ठाकरे ते स्वतःच त्यांचं कर्तृत्व आहेच ना। काय उद्धव ठाकरेंनी पण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। अशा वेळेस दोघे जण एकत्र आले तर निश्चितपणे शक्ती वाढणार। एक साधा कार्यकर्ता आला तर आम्हाला आनंद होतो, हे तर दोन मोठे नेते आहेत, लोकांमध्ये प्रेम आहे ते। आणि जुन्या शिवसैनिकांना नेहमी वाटत आलोय यांनी एकत्र यावं असं जुन्या शिवसैनिकांना वाटतच ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।